नमस्कार मित्रांनो, मी रितेश गणेश तांदळे. तर तुम्हाला हे सांगण्यासाठी आलो आहे की लाईफ गोल काय असतो. लाईफ गोल काय असतो की लाईफबद्दल चालणारी गोष्ट, घडणारी गोष्ट, आपल्याला कुठपर्यंत पोचायचं आहे, लाईफमध्ये आपल्याला काय करायचं आहे, लाईफमध्ये आपल्याला काय पाहिजे असतं, लाईफमध्ये आपण काय एक पॉईंट सेट करतो, त्याला काय म्हणतात गोल. सपोज कोणाला गाडी घ्यायची असेल, तो काय झाला, एक ध्येय झालं त्याचं. त्याला साध्य काय करायचं आहे, ते एक काय झालं, गोल झाला त्याचा. तर ध्येय म्हणजेच गोल. तर आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात. आजपर्यंत शाळेमध्ये मी गेलो, कॉलेजमध्ये मी गेलो, खूप टाईम वेस्ट केला. शाळेमधून काही शिकायला भेटलं ते मी घेतलं, कॉलेजमधून काही शिकायला भेटलं ते मी घेतलं. पण आपण कॉलेज आणि शाळेमध्ये एकाच गोष्टीमुळे जायचो की ते आपल्याला एक्झाम द्यायची असते, एक्झाम देऊन पासआउट होऊन पुढच्या वर्गाला जायचं असतं. पण त्यासोबतही आपल्याला खूप काही शिकायला भेटतं. तर काय शिकायला भेटतं? आपले शिक्षक लोकं आपल्याला काय सांगतात की पुढे जाऊन आता जर का केलं तर पुढे जाऊन तुम्हाला करायची गरज नाही पडणार. आता अभ्यास केला तर पुढे जाऊन करायची गरज नाही पडणार. का सांगतात ते? की आज तुम्ही पास होऊन जावा. पण स्टडी हा आयुष्यभर असतो. आता मी कॉलेजची डिग्री घेत आलो आहे, आता सध्या माझं लास्ट इयर आहे समजा. तर लास्ट इयर झालंच आहे समजा. पण माझ्या लाईफमध्ये मी बघतो तर माझ्यासोबतची मुलं जे आहे ते जॉबला लागले, चांगल्या प्लेसमेंटवर लागले. पण मला प्लेसमेंट नाही लागली. तर का नाही लागली? कारण की मी अभ्यासात लक्ष न देता बाकीच्या गोष्टीत खूप सारं लक्ष दिलं. आणि लक्ष दिलं त्याचा अर्थ असा आहे की आज मला छोटा-मोठा जॉब करावा लागतो आहे. एका कॉलेजला असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉब करतो आहे. माझ्यात त्या स्किल्स खूप आहे. वाय-डी पाडल्यामुळे माझ्याकडे डिग्री नाही आहे आज. तर डिग्री खूप महत्त्वाची असते. तर माझे आई-वडील म्हणत होते की मागच आता थोड्या दिवसापूर्वी म्हणजे 1-1.5 वर्ष झालं त्याला. तेव्हा मी काय केलं की मला गाडी घ्यायची होती. कमीत कमी मला 14,00,000ची गाडी घ्यायची होती. पण घरचे बोलले की कोणाला भेटली तुला भेटणार. आणि त्यावेळेस मी माझ्या वडिलांचं खूप सारं बोलणं ऐकून घेतलं की माझा भाऊ आहे मोठा, अजून मला दीदी आहे, ते डॉक्टर झाले, तू काय करतोय ते बघ, सगळे बॅक लागतंय तुझे. तर तेव्हा मी ठरवलं की आपण चांगली डिग्री करू मग गाडी घेऊ. पण तेच डोक्यात फिरायचं, गाडी घ्यायची, गाडी घ्यायची, गाडी घ्यायची. ठीक आहे, मी गाडी पण घेतली. मी GT घेतली. 4,00,000पर्यंत मी गाडी घेतली. पण घरच्यांना न त्रास देता. तर तेच, जो माणूस 4 महिन्यामध्ये 4,00,000ची गाडी घेऊ शकतो, तर तो माणूस 4 वर्षामध्ये काय करू शकतो? हेच मी ठरवलं. आता मी सध्या लॉसमध्ये आहे, कारण की माझे खूप सारे लॉसेस आले मागं. आणि त्यानंतर मी परत ठरवलं आहे आता की यूट्यूबवरून आपण काहीतरी सुरुवात करूया. आणि मला सपोर्ट भेटेल तुमच्यातून. मला ही चांगली गोष्ट असं माहिती आहे, तर लाईफचा गोल कसा सेट करायचा हे पहिले जाणून घेऊ. आपण 4 मित्र, सपोज आपण चाललो आहे 4 मित्र. 4 मित्रांपैकी एकाकडं 4 व्हीलर आहे, 2 जणांकडे 2 व्हीलर आहे आणि एकाकडे स्कूटी आहे. तर स्कूटीवाल्याचा गोल काय असतो नेहमी की माझ्याकडं बाईक पाहिजे. बाईकवाल्याचा गोल काय असतो की माझ्याकडं कार पाहिजे. तर ते का बरं असतं, ते आपले गोल असतात. पण आपण गोल म्हणून नाही घेत त्याला. आपण काय म्हणून घेतो की याच्याकडे आहे तर आपण पण घेऊ. नाही, कंपेअर करून कधीच नाही घ्यायचं. काय सेट करायचं की कमीत कमी आपल्याला असं सेट करावं लागतं की आपल्याकडं 50,00,000ची गाडी पाहिजे, तेव्हा कुठे चालून 20,00,000ची गाडी येते. आणि जेव्हा आपल्याला खूप काही पाहिजे असतं ना, तेव्हा त्याच्या डबलने सेट करायचा. 10x गोल सेट करायचा, जेणेकरून आपल्याला खूप सारा फायदा होतो. तर मी तसंच सेट केलं होतं. मला 22,00,000ची, समजा 14,00,000ची गाडी आवडली होती, तीच 22,00,000ला झाली होती. तर मी एक गोल सेट केला आणि जसे माझ्याकडं ₹4,00,000 आले तसे मी गाडी घेऊन टाकली. याच्यात फायदा काय झाला की मला माझं ध्येय पूर्ण झालं आणि घरच्यांनाही त्रास नाही झाला. तर त्याच्यानंतर मी खूप काही करायचा प्रयत्न केला, पण थोड्या लॉसेसमुळं मी करू नाही शकलो. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये रिस्क ही घ्यावा लागतो. आता शिक्षणातून पुढे जायचं म्हणलं तर शिक्षणातून पुढे जाऊ नाही शकलो, कारण की आता मला जॉब लागायचे चान्सेस कमीच आहे खूप. मग प्रयत्न केले तर ते पण लागतीलच, कारण की स्किल्स खूप आहे माझ्यामध्ये. आणि बघत चाललो आहे की आपल्यासारखे मुलं जे असतात टाईम वेस्ट करतात. कोणत्या गोष्टी टाईम वेस्ट करतात की कॉलेजवरून आलो, मित्रांसोबत बाहेर पार्टीला गेलं. पण ते मित्र सेट आहे ना, त्यांच्या घरून ते सेट आहे. त्यांनी पैसे उडवले, आपण ते बघतो. आपल्यासारख्या गरीब लोकांचं काय हो? आपल्यासारख्या गरीब लोकांचं काय? तर आपल्याला आपलं स्वतःचं स्वतः बनवावं लागतं. स्वतःचं स्वतः काहीतरी लाईफमध्ये करावं लागतं. आपल्याला बॅकग्राऊंड पण नसतं घरून.
की माझ्या वडिलांचं खूप काही आहे, तर आपण खूप काही करू शकतो, खूप काही त्यांच्या जीवावर आपण जगू शकतो. पण नाही. एक टाईम असा येतो, की जेव्हा 23च्या पुढे निघून जातं ना एज, त्या टाईमला असं वाटतं की नाही, आपण आता स्वतःच केलं पाहिजे. म्हणजे कसं, की आपले आई-वडील पण आता थकवा महसूस करताय, तर कधीपर्यंत त्यांना परेशान करणार ना आपण. आपण ह्या पिढीमध्ये सध्या ह्या वयामध्ये माझ्या वडिलांनी पूर्ण 21 वर्षापासून पूर्ण फॅमिली सांभाळली. तर आपल्याकडून एक साधा आपला खर्च पण नाही निघू शकत, तर आपण काय कामाचे? जो मुलगा बापाला त्रास देणार आहे, तो काय कामाचा? बरोबर आहे ना? तो मुलगा बापाला नाईलाज ह्या वयात पण त्रास देतो, तर तो मुलगा काय कामाचा? आपण आपली लाईफ कशासाठी बनली पाहिजे, हे सेट करायला पाहिजे. माझ्या वडिलांना माझ्यापासून थोडाही त्रास नाही झाला पाहिजे, माझ्या आईला माझ्यापासून थोडाही त्रास नाही झाला पाहिजे. माझे आई-वडील, मी स्वतः सांगतो, की माझे वडील विठ्ठलाचे भक्त, माझी आई श्री स्वामी समर्थांची भक्त. माझ्या आई आणि वडिलांनी आजपर्यंत कोणालाही त्रास नाही दिला, तर मी कोण आहे त्यांना त्रास देणारा? आपण फोन आला की मी बघतो माझ्या मित्रांना, फोन आला की आईवर धावतात, वडिलांचे फोन उचलत नाही. तर काय फायदा काय तुमचा? जगूनच फायदा काय? आज तुम्ही झाले 23 वर्षाचे, तुमचे आई-वडील आहे 50-60 वर्षांचे. काय पुढचे 30 वर्ष त्यांना जगू नाही शकत तुम्ही? काय तुम्ही एक दिवसानंतर स्वतःला कोसशाल की मी माझ्या वडिलांसाठी काही नाही करू शकलो. हेच मला नको आहे, म्हणून मी पण प्रयत्न करतो आहे. तर माझ्यासोबत तुम्हीही प्रयत्न करा की तुमची लाईफ चांगली सेट झाली पाहिजे. गोल म्हणजे काय असतं? गोल आपण एक सेट करायचा. तो गोल सेट केल्यानंतर आपल्याला तिथपर्यंत कसं जायचं हा वे फाइंड करायचा. वे फाइंड नाही करता आला तर प्रयत्न तर करा. नाही आज, नाही उद्या, नाही परवा. 1 वर्ष जाईन, 2 वर्ष जाईन, 4 वर्ष जाईन, 5 वर्ष जाईन, पण एकदा तर भेटेल ना. तोपर्यंत काही नाही होणार. आपण म्हणतो आज नाही केलं, उद्या करू, उद्या नाही केलं, परवा नाही करू. त्याच्यातच टाईम चालला जातो. पण आज सुरुवात केली ना, तर उद्या पण तुमचा फायदा आहे त्यामध्ये. तर त्यामुळेच सांगतो आहे, की आई-वडिलांवर बोज नका बनू. आई-वडिलांना काहीतरी करून दाखवा. करून दाखवा इन द सेन्स पूर्ण फॅमिली तुमच्या जबाबदारीवर चालते पुढे चालून. तुम्ही जर का जबाबदारी नाही घेतली तर फॅमिली चालणार नाही. आज बाप म्हणतो की तू फक्त शिक आणि तू मोठा हो, बाकी मी माझं बघून घेईन. पण त्यांनी आपल्यासाठी एवढे 20 वर्ष घासले, न स्वतःचे स्वप्न पूर्ण करता. हीच आपल्यावर वेळ नाही यावा. आपल्याला आपलेही स्वप्न पूर्ण करायचे आणि दुसऱ्यांचेही स्वप्न पूर्ण करायचे कुटुंबातील. आपल्या वडिलांनी बघतोय मी स्वतः बघतोय की माझ्या शिक्षणासाठी, माझ्या घरचे भाऊ-बहिणींच्या शिक्षणासाठी स्वतः काहीच नाही घेतलं. माझ्या काकू-काकांनी काहीच नाही घेतलं. आमची जॉईंट फॅमिली अजून पण. कोणीच काही नाही. आजपर्यंत कोणी कुठेही नाही गेलं. पण आज मी त्यांनाही सांगतोय की तुम्ही फिरून घ्या. काही नाही. आपल्या भरोश्यावर ते बसतील, ते कधी फिरतील. आपलंच कशात काही नाही ना. तर आपल्याला आपलं काहीतरी करायचं. त्या पहिले आपल्याला आपल्या आई-बापांचा विचार करायचा. कारण की तुम्हाला घडवणारं कोण? तुमचे देव कोण? तुमचा परमात्मा कोण? तर आई आणि वडील. मला माझे देव आणि मला माझं सगळं जग माझ्या आई-वडिलांमध्ये दिसतं. म्हणून मी माझं ध्येय सेट केलं आहे. माझं ध्येय असं आहे की मी तुम्हाला शब्दात सांगू नाही शकत की माझं ध्येय काय आहे. माझी आई अजून एकदा पण महाराष्ट्राच्या बाहेर नाही गेली. माझे वडीलही नाही गेले. मला वाटतं ना माझ्या वडिलांनी पूर्ण जग फिरावं, तर मी फिरवणार. यापुढील 5 वर्षात मी माझ्या आई-बापांना पूर्ण जग फिरवणार. तसं तुम्हीही काहीतरी बना. तुम्ही काहीतरी ध्येय सेट करा की जेणेकरून तुमचे आई-वडील पण पूर्ण देश फिरतील आणि त्यांना तुमच्यावर अभिमान वाटेल. मी आज जॉब करतो आहे, एका कॉलेजवर जॉब करतो आहे, तर माझ्या जॉबच्या यानी माझी आज डिग्री पण नाही, तरी पण मी जॉब करतो आहे, छोटा-मोठा जॉब करतो आहे. तर माझ्या एवढ्या जॉबच्या याच्यावर माझे वडील एवढे खुश आहे. 1 रुपयाची अपेक्षा नाही बरं त्यांना. पण इतके खुश आहे माझे वडील. तर कशामुळे खुश आहे ते? की अभिमानाने सांगतात माझा मुलगा कॉलेजला जॉब करतो. माझा मुलगा हे करतो, माझा मुलगा ते करतो. का? अभिमान वाटतो ना त्यांना. मी घरी त्रास देतो का? नाही देत. मी खूप त्रास दिला माझ्या आई-वडिलांना. मी लहानपणापासून फक्त त्रासच देत आलो. पण जेव्हा आपल्या बापाच्या चेहऱ्यावर ते दिसतं ना, की नाही आत्ता तर आपल्याला करावं लागेल. आपल्या आईचे जेव्हा आपल्याला शब्द बोलताना ऐकू येतात ना, की नाही तू काहीतरी कर, जेणेकरून तुझ्या बापाला तरी शांतता भेटेल. जेणेकरून माझा बाप तरी अभिमानाने जगन. आपली आई जेव्हा असं बोलते ना, तेव्हा आपल्याला वाटतं की नाही काहीतरी केलं पाहिजे.